करंडक मात्र या स्पर्धेचं आकर्षण. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न लोंगॉन मध्ये एक्झिक्यूट केला. डीप मध्ये अलाउन द कार्पेट बॉल पोहोचलाय जरूर. क्षेत्ररक्षक देखील हो डिरेक्टली हिट. व्हॉट अ हिट. इथे कौतुक करावं लागेल आणि विकेटचं पत महत्वपूर्ण विकेट इथे मित्रांनो. खरं तर इथे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. हवेच्या ओहामध्ये इथे बाट जरूर होती परंतु त्यानंतर देखील अगदी योग्यरित्याने हे डायरेक्टली हिट केली आणि एक महत्वपूर्ण विकेट. पहिला धक्का बसतो बॅटिंग टीम साठी. दीपक आता सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर येताना स्वतःवरती नाराज देखील असेल बॅट्समन दीपक. कारण की खरं तर आपण पाहिलं तर एक एक विकेट देखील इम्पॉर्टंट असतात आणि एक एक विकेट एक एक रन्स क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आणि एक विकेट गेल्यानंतर थोडंसं इथे प्रेशर मेंटेन होताना आता मात्र विठ्ठलवाडी या संघावरती पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये एक मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागेल, चढवावा लागेल हल्ला. ओहो अगदी खरं तर अँगल क्रिएट करतोय गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर थोडंसं इथे आतल्या बाजूने वळतोय. ओहो घडलंय काय. सातत्याने या चर्चा या ठिकाणी केल्या जातात परंतु आता थोडी चर्चेची बाब आणि चिंतेची बाब देखील बॅटिंग टीमसाठी बनली असते. परंतु पप्पूचं देखील कौतुक करायला हरकत नाही. बाट डेड बॉल असेल, डॉट बॉल असेल. डेलिब्रेट म्हणजेच या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला फॉलो करावेच लागतील. ओहो यावेळेस पाकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न जरूर केला होता आणि बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचं कनेक्शन जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत कोणती धाव इथे घेतली जाणार नाही, इक्वली जाणार नाहीये. हा देखील सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी नवीन नियम देखील प्रत्येक टीम आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आता फॉलो करावे लागतात. सध्या आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पप्पूच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे. सातत्याने परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना गोलंदाजाला आपण पाहतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. एका विकेटच्या मोबदल्यात 4 बॉल आतापर्यंत फेस करताना अजूनही मात्र कोणती इथे धाव म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर कोणती धाव असं देखील म्हणायला हरकत नाहीये. ओहो पुन्हा एकदा बेगीट करायचा प्रयत्न. यॉर्क लेट परफेक्ट मिडलिंग सध्याच्या घडीला होत नाहीये. कनेक्शन देखील होत नाहीये. आता चिंतेची बाब बनली असेल बॅटिंग टीमसाठी तेजस या खेळाडूसाठी. कारण की आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत. एक मोठी मॅच या ठिकाणी आपण खेळत आहोत. मोठ्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि त्याच अनुषंगाने शेवटचा बॉल स्टील वन टू गो. सेमी फायनल क्रमांक 1 आणि या स्पर्धेत सध्या आपण पाहिलं तर हा सामना जो जिंकेल या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये जाईल. या ठिकाणी चेक केलं जाईल काय घडले काय बिघडलंय. सध्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी या ठिकाणी चेक केलं जाते. 7 स्टार वाहिनी अंशा माध्यमातून सध्या एकच धाव धावफलकावरती आहे. ही देखील चिंतेची बाब, संकटाचं सावट आता बॅटिंग करणार टीम वरती पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होईल. विठ्ठलवाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहतोय परंतु आता सध्याच्या घडीला चिंतेची बाब बनली देखील असेल विठ्ठलवाडी या संघासाठी. 2 रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत आणि एका विकेटच्या मोबदल्यात शेवटचा बॉल स्टील वन टू गो. पप्पू बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट साठी. शेवटचा बॉल सॉफ्ट हँड पंच केले बॅकवर्ड पॉइंट मध्ये. अगदी विचार केला तर शॉट खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक देखील आहे शॉट पॉइंट मध्ये. तोपर्यंत मात्र एकच सिंगल पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती या धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 या अंकावरती जाऊन पोहोचले.
काही गोलंदाजी इम्प्रेस करून टाकणारी गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये आपण पप्पूच्या माध्यमातून पाहिलं. आणि आता मात्र ज्या पद्धतीने ते विश्वास संपादित केला होता गोलंदाज पप्पूवरती, जो मात्र त्या पप्पूने खरं तर पाहिलं तर अगदी योग्यरित्याने ते लेंथ आणि लाईनवरती चेंडू फेस केले आणि फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करत आहात अशी देखील आपण नोंद घ्या. सर्वांना विनंती असेल, तेजस आणि प्रकाश ही जोडी पाहतो एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सातत्याने या सूचना देखील द्यायला लावू नका. सर्वांना विनंती असेल मित्रांनो, अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अगदी एक नामांकित स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. चर्चेची स्पर्धा तर पाहायला मिळतेच, परंतु चर्चेच्या मॅचेस देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता असताना कित्येक कारनामा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत. चला जास्तीचा विलंब होत चाललाय मित्रांनो, सातत्याने या तुम्हाला आम्ही सूचना देखील पोहोचवत आहोत. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 मध्ये तुषारचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेताना पहिलं बुडल्या स्पॉटमध्ये चेंडू पडलाय. त्यानंतर थोडासा टेक ऑफ घेतलाय, बॉल थेट जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक बॉल इम्पॉर्टंट आहे मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम विठ्ठलवाडी या संघासाठी, कारण की ज्या पद्धतीने एक डॉट बॉल येतात त्या पद्धतीच्या अशा बलकट जे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या पाहायला मिळतात. नेक्स्ट डाऊन द ट्रॅक टॉप एज घेतलाय, नशिबाचा दरवाजा ठोठावलाय, उघडलाय. आता मात्र बॅटिंग करणारी टीम विठ्ठलवाडी या संघासाठी हाय तो नशिबाचा 4 चुका. बॅटची कडा घेतली, त्यानंतर थोडंसं ते विकेट किपरचं जजमेंट खराब, थोडंसं ते कठीण होतं, परंतु कठीण देखील सोपं करावं लागतील. मॅच इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनल क्रमांक 1 आपण खेळत आहोत आणि अशक्य देखील शक्य करण्यासाठी प्रत्येक टीमला इथे एफर्ट द्यावे लागतील. आणि सध्या आपण पाहिलं तर धावफलकावरती 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहतो. एका विकेटच्या मोबदल्यात 1.2 बॉलचा खेळ झाला समाप्त. नेक्स्ट बॉल ओर द विकेट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका इथे खेळायचा होता. विकेट किपर पहिल्या अटेम्प्ट मध्ये इथे प्रयत्न फसला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल संपादित केलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रयत्न जरूर फसला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी या झेल संपादित केल्या. आणि आता बॅटिंग करणारी टीम संकटाच्या छायेत आता विठ्ठलवाडी हा संघ पाहतोय, परंतु कमबॅक करावा लागेल. अजूनही मात्र काही बॉल शिल्लक असतील. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जरूर इथूनही कमबॅक होऊ शकतो. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. जर आणि तर इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं. नेक्स्ट बॉल ओर द विकेट. ओहो, ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल पूल अँड सक्सेसफुल तरी नाही आहे, कारण की डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं देखील मिस्टेक पे मिस्टेक. या मिस्टेक तुम्हाला कुठेतरी भारी पडू शकतात. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये चांगले जातं आणि तुमच्याकडनं जर या चुका सातत्याने होत असतील तर कुठेतरी खडतर प्रवास हा मॅचमध्ये ते सुरू असेल असं देखील म्हणायला हरकत नाही आहे. 2 धावा अंकित होतील धावफलकावरती. सध्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1. आतापर्यंत पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झाला समाप्त. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस विकेट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि नो डाऊट दुसऱ्या धावेचा कॉल देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहिलं आहे. आणि या 2 ते समाधान मानावं लागेल. धावफलकावरती 11 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात 1.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या मॅचमध्ये खरं तर पाहिलं तर एक मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर नक्कीच मॅचमध्ये प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं महत्त्वाचं असतं. मनोहर आहे त्याच्या सोबतीला प्रकाश, त्याला देखील चांगली साथ द्यावी लागेल. ओहो, अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट होताना देखील पाहतोय. मिस्टेक पे मिस्टेक. खरं तर आपण बॅटिंग करत असताना जरूर ज्या मात्र धावा येतात, एक्स्ट्राच्या धावा येतात, त्या कुठेतरी चेसिंग करणाऱ्या टीमला जड होऊ शकतात यातही शंका नाही आहे. 2 धावा ज्यामध्ये ॲड होतील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. चला जास्तीची टीम मीटिंग नको मित्रांनो, विनंती असेल.
चला जास्तीचा विलंब नको. धावफलकावरती आपण 13 धावा पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 बाबू बॉलिंग मार्कवर. बाबूचा पहिला बॉल ऑन साइडला इथे लॉफ्ट ड्राइव्ह फटका एक्झिक्यूट केले क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ कॉट. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त प्रयत्न, संघर्ष आणि जिद्दीला देखील दाद द्यावी लागेल. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला हा कॅच पकडला जातोय. व्हॉट अ कॉट. कौतुक करावा लागेल मित्रांनो. कॅच आवडली असे एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तेरा धावा आणि 13 वरती 3 अशी काही ऑन स्क्रीन आपण विठ्ठलवाडी या संघाची परिस्थिती पाहतोय. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करताना बॅट्समनला आपण पाहिलं. आता सचिन न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर झालाय. उलटास बॉल इनसाइड आउटचा प्रतिफटका केल्याचा. आता शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर. नो डाऊट डेफिनेटली 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 पेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 1 आपण ही मॅच पाहतो. मॅच इम्पॉर्टंट आहे. एका साईडला आपण खरं तर पाहिलं तर नडे या संघाला पाहतोय आणि त्यानंतर फेर बॉल असेल. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. एकच रिव्ह्यू प्रत्येक टीमला इथे उपलब्ध आहे. त्याच्या अनुषंगाने बाकफुटवर जाऊन बॅकवर्ड पॉइंट मध्ये गॅप खेळलाय जरूर. गली आणि पॉइंटच्या मधनं इथे गॅप खेळायचा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि तोपर्यंत 2च धावा इक्वळल्या जातील. एकेरी दुहेरी धावेने धावफलक आता पुढे सरकवण्याचं काम या मॅच मध्ये करताना बाटेंगना टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका साईडला जर पाहिलं तर विठ्ठलवाडी त्यांच्या विपक्ष पाहिले तर नडे या संघाला पाहतोय आणि खरं तर एक महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक टीमला इथे एफर्ट द्यावे लागतील. कारण की सेमीफायनल क्रमांक 1 SD ग्रुप आयोजित खाटेकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना 16 दिवस क्रमांक शेवटचा आणि इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येकाला मानाचं करंडक आपल्या घरी न्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने ते सचिनच्या पाठमध्ये आलाय. आशा बलकट करणारा विठ्ठलवाडी या संघासाठी षटकार. अजूनही मात्र 2 बॉल शिल्लक असतील. धावसंख्या 23. 23 या अंकावरती जाऊन पोहोचले. 23वा धावफलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक. 23वा धावफलकावरती. चला जास्तीचा विलंब नको विनंती असेल. आधी या बॉलिंग मार्कवर. आधी अर्थात बाब्या या नावाने प्रचंड ओळख या खेळाडूची देखील पाहायला मिळते. नडे संघासाठी सातत्याने या खेळाडूची भूमिका चोखरित्या बजावत असताना आपण बाबूला पाहत असतो. पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. उंची जास्त अंतर कमी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. मिस्टेक पे मिस्टेक. आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये या मॅच मध्ये तब्बल 3 कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 रन अशा 6 धावा एक्स्ट्राच्या ज्यामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. खरं तर धावफलकावरती 25 लॉस ऑफ 3 विकेट 25 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. 2.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. एखादा मोठा फटका जर या बॉलवरती आला तर या मॅचमध्ये नक्कीच अवघड इथे मात्र आत्ता सोपे होणार नाही हे देखील विसरून चालणार नाही नडे या संघाकरिता. शेवटचा बॉल 25 धावा. एक सन्मानजनक स्कोर उभारण्यामध्ये यश प्राप्त केले विठ्ठलवाडी या संघाने. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण. आखू टप्प्याचा बॉल होता. पूल करायचा प्रयत्न होता. वाकडेरिया निर्जल स्थळी बॉल पडलाय. दुसरा असा एक धावेचा प्रयत्न करताना आपण 2 बॅट्समनला देखील पाहतोय परंतु
आता मात्र फक्त आणि फक्त धावा मिळतील त्या मात्र 2 आणि 2+ विकेट. या अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 27 अंकावरती पाहायला मिळते आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 28 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. सेकंड सेमीफायनलच्या टॉस कडे आपण वळतोय. असोसिएट संघाचा कॅप्टन आणि बरडपाडा संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाचा कॅप्टन आणि विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. लगेच या ठिकाणी टॉस देखील आपण संपन्न करत आहोत. तर दोन संघांच्या दरम्यान टॉसचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तर मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाने प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी विके प्रतिष्ठान बरडपाडा या संघाकरिता. चला बॅट्समन मैदानामध्ये लगेचच दाखल व्हा प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सध्या 18 बॉल आणि 28 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु सध्या मॅचमध्ये घडेल काय, मॅचमध्ये बिघडेल काय, हा देखील मोठा प्रश्न असेल. कारण की एकाला रोखणं मंजूर आहे, एकाला इथे चेस करणं मंजूर आहे आणि दोन्ही टीममध्ये ही नक्कीच एक महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. एका साईडला नढई संघ संघर्ष करताना पाहतो, त्यांच्या विपक्ष विठ्ठलवाडी या संघाला पाहतो संघर्ष करताना. सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. विकी आणि सोबतीला तुषार हा मात्र बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला आहे. चला जास्तीचा विलंब नको, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका प्लीज. षटक क्रमांक 1 होईल सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर पहिला बॉल बॅकफुटवर इथे कट केला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठमोरा करतोय जरूर. अजूनही एका धावेचा प्रयत्न केला जाईल. सध्या जर पाहिलं तर 2 धावा तर पूर्ण केल्या जातात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जात होता, परंतु 2 वरती संतुष्ट राहायला लागतोय. धावसंख्या 2 या अंकावरती प्रारंभ आणि शुभारंभ बॅटिंग करण्यासाठी टीम नडे या संघाचा बाळा मिळतंय. 28 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक बॉलवरती अटॅक करणं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. ओहो, विकीसाठी हा बॉल. सचिन याचा अगदी विचार केला तर आजच्या रजनीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती आपण पाहायला मिळाली सचिन, तोच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो या मॅचमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये सातत्याने सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी घेऊन येत असतो आणि या मॅचमध्ये देखील एक कर्तव्यदक्ष कामगिरी करण्यासाठी या ठिकाणी षटक क्रमांक 1 मध्ये आलाय. नेक्स्ट बॉल राईट टर्म राउंड द विकेट. ऑफसाईडला फ्लिक करायचा होता. अगदी जबरदस्त अँगल क्रिएट केलाय गोलंदाज सचिनने. सध्या आपण या मॅचचा विचार केला तर थोडीशी आता लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जी मात्र इक्वली जाईल. पंच ओहो, यावेळेस फ्लिक केलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. गॅप खेळलाय, गॅप मोठा होता परंतु
अगदी एफर्ट भरपूर चांगले होते फिल्डरच्या डीपमध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. आणखीन एका धावेचा प्रयत्न आणि नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. 3 धावांची धाव या ठिकाणी करताना आपण बॅटिंग करणार टीम नडे या संघाला पाहतोय. जबरदस्त अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावरती 6 धावा. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि मॅचचं इक्वेशन आता थोडंसं इथे बदलत चालेल नडे संघासाठी, कारण की 28 धावांचा चौकार असेल. 4 धावा 7 स्टार वाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केला आणि बॉल हातात असतानाच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय पडला होता. त्याच अनुषंगाने हा चौकार घोषित केलाय. चला जास्तीचा विलंब नको. या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत म्हणजे 7 स्टार वाणी यांच्या माध्यमातून चेक केलंय मित्रांनो. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस फ्लिक शॉट ऑन साइडला आणि लॉफ करायचा प्रयत्न अगदी घरपोच सेवा विकेटचं पतन. तुषारच्या खेळीचा अंत झाला. तुषार बॅक टू द डगआउट. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल धावफलकावरती 7 धावा. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. ऑफसाइडला इथे पुढे एकदा लॉफ करायचा होता. परफेक्ट बॉल परफेक्ट यॉर्कर सध्या पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं तर पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती संख्या पाहिली तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 12 बॉल 20 धावा. धावफलकावरती आता 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 12 बॉलला 20 धावा म्हणजे या मॅच मध्ये आता 10.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल बॅटिंग करणारी टीम नडे या संघाला. यावेळेस पहिलाच बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, परंतु फटका फसला बराच काळ हवेमध्ये आणि महत्वाची विकेट आधी उर्फ बाब्या या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण कॅच पकडली जाते आणि आधीच्या खेळीचा अंत झालाय. म्हणजेच आता मात्र थोडा सुटकेचा श्वास घेताना फिल्डिंग करणारी टीम असं देखील म्हणायला हरकत नाहीये. आता थोडा चिंतेची बाब बनली असेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकापर्यंत दबदबा जो मात्र नडे या संघाचं पाहायला मिळालं होतं, परंतु आता या मॅच मध्ये दबदबा आता विठ्ठलवाडी या संघाचं पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी चिमात पाहायला मिळते आतापर्यंत. चिमात बॅटिंग गोलंदाजी करणारी टीम विठ्ठलवाडी या संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडनं षटक क्रमांक 1 मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ऑन साइडला इथे पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेताना बॉलला आपण पाहिलं कुठल्या स्पॉटमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स सातत्याने चेंडू मात्र अँगल क्रिएट करताना देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी जितकी प्रशंसना करावी तितकी कमी असं देखील म्हणायला हरकत नाही.
पुण्याच्या एकदा लॉफ केलाय बॅक टू द बॉल समोरच्या दिशेने लोंगांकडे बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे लोंगान बाउंड्री लाईनच्या पलीकडे पप्पूच्या बॅटमधून आलाय हा दिमागदार चार चौकार सेफली शॉट क्रिकेटमध्ये सर्वात सेफली शॉट हाच मानला जातो आणि त्याचाच वापर मात्र पप्पूने केला आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमापार अगदी विचार केला तर शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला एफर्ट भरपूर चांगले होते परंतु त्यात फक्त द्यावी लागेल ओहो यामुळे स्टॉपेज आणि विकेटचं पतन आणखीन एक विकेट शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांनी टिपला जाईल आणि संपला बॅट्समनचा खेळ दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय तर 12 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि 8 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता असेल 8 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता प्रकाश ऑन स्ट्राइक प्रकाशसाठी पहिला बॉल ऑन साइडला येते फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि त्याच्याकडनं मिस्टेक या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात कारण की जेव्हा जेव्हा कॅच सोडली जाते तेव्हा तेव्हा इतिहास घडला जातो क्रिकेटमध्ये आपण सातत्याने हे कारनामे जरूर पाहिले आहेत परंतु आज या ठिकाणी येते SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026च्या या थरारामध्ये नक्कीच वेगवेगळे इतिहास नक्कीच आपण पाहिले आहेत परंतु आज सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये हा इतिहास घडला जाईल का 7 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता धावफलकावरती 14 धावा खरं तर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये थोडंसं इथे वाटलं होतं की हा सामना नक्कीच नडे हा संघ देखील जिंकू शकतो परंतु आता अवघड होत चालले बॅटिंग टीमसाठी ओहो क्लीन बोर्ड जस्ट आउट बसता फर्निचर डिस्टर्ब विकेटचं पतन आणखीन एक मोठी विकेट आता मात्र प्रकाशला देखील मैदान सोडण्यास भाग पडलाय प्रकाश बॅक टू द डगआउट आता मात्र 6 बॉल 14 माझं इक्वेशन पाहायला मिळत आहे काय घडलंय काय बिघडलंय आता सध्या मॅच मध्ये प्रश्नाचं उत्तर देखील सोडवण्यासाठी प्रत्येक नडे संघाला देखील आता चिंतेची बाब बनली असेल डगआउट कक्षामध्ये देखील थोडी शांतता पसरली असेल 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे सहा बॉल 14 आतापर्यंत 12 बॉल मध्ये 14 बनवलेत परंतु आता 6 बॉल मध्ये 14 बनवावेच लागतील कारण की आज आहे फायनलचा दिवस सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण ही मॅच खेळत आहोत आणि मॅच इम्पॉर्टंट आहे हे देखील विसरून चालणार नाहीये अंतिम दिवस खरं तर आपण पाहिलं तर एक नामांकित स्पर्धा आणि आज दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत भरपूर प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आतापर्यंत ऑनलाईन आनंद घेत आहेत त्यांचं देखील करूया प्रथमतः या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम आणि मनपूर्वक शास्त्रीय स्वागत 6 बॉल 14 आता मात्र एका साईडला नडे संघ असेल एका साईडला विठ्ठलवाडी हा संघ असेल घडेल काय मैदानामध्ये हा देखील मोठा प्रश्न असेल परंतु आता सध्याच्या घडीला विकी आणि त्याच्या सोबतीला आपण छगनला पाहतोय परंतु नक्कीच या मॅच मध्ये
इथे संकट मोचायची कामगिरी विकी या खेळाडूला करावी लागेल. तर जास्तीचा विलंब नका प्लीज, विनंती असेल. 6 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवर दीपक, एखादा मोठा फटका हा मॅच मध्ये कमबॅक. ओहो, लॉफ केलाय, यॉर्क लेंथ वरती चेंडू ड्राईव्ह केलाय, समोर लॉफ केलाय. सध्याच्याकडे दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर आणि 2 धावा नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. एक एक धाव इम्पॉर्टंट असेल, एखादा मोठा फटका इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये नडे या संघासाठी. 5 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. लढावं लागेल आपल्या टीमसाठी, झुंजावं लागेल आपल्या टीमसाठी, लढावं लागेल आपल्या प्रतिष्ठेसाठी, लढावं लागेल आपल्या गावाच्या नावासाठी. ते मात्र विकी या बॅट्समनला 5 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता आहे. जिंकावं लागेल, प्रत्येक टीमला इथे जिंकायचं आहे. स्वप्न तर प्रत्येक टीमने पाहिले, स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनत देखील करावा लागेल. ऑन साइडला इथे फ्लिक नाही, परफेक्ट मिडलिंग, परफेक्ट टायमिंग. बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकीच्या बॅटमध्ये आलाय नडही संघाला आनंद देऊन जाणारा लांबच लांब दूरच दूर भव्य षटकार. या षटकाराने इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन विकीने. नक्कीच आज मला माझ्या गावासाठी लढायचे, माझ्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा या ठिकाणी गाडायचा आहे. नाव आहे SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 हा दमदार सोहळा. स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रत्येक खाटेकरांच्या मनामनात बसलेली स्पर्धा. आणि शेवटचा दिवस सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये स्पर्धा एन्जॉय करतोय आणि हा सामना जिंकला नडे या संघाने. तब्बल षटकार मारून विकीने केला हा सामना फिनिश. आणि SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय नडे संघ. अभिनंदन बॉयज. हँडशेक करा, दोन्ही टीम हँडशेक करा. चला नडेकर हँडशेक करा, मैदान सोडा. जबरदस्त लढत रंगली. काय करिश्मा केला, काय बॅटिंग केली ती आघाडीला गेलेल्या सलामीवीर विकीनं. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून 6 चेंडू 16 धाब्याचे योगदान.